शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, बघूया आजची रांगोळी मॅट. आजची रांगोळी मॅट खूप बेस्ट आहे आणि सगळ्यांना समजेल अशी पण आहे. हे पहा, 6 इंचावरती आपण पहिली लाईन घेतलेली आहे आणि हा सर्कल 1.5 इंच मेजरमेंट करून असं गोल करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये बरोबर सेंटरमध्ये आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि खाली 2.5 इंच दुसऱ्या साईडला लाईनच्या घ्यायचा आहे शेप. आणि आता हे बरोबर पहिल्या लाईनपासून पाऊण 1 इंचावरती असं मार्जिन करायचं आहे खालच्या डॉटपर्यंत. आता अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला खाली 2 इंचापर्यंत आणि असं गोल आकारामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. हे मी डायरेक्ट पण दाखवू शकले असते, पण तुम्हाला समजण्यासाठी मेजरमेंट सांगत आहे. आता हे पुढे आपल्याला 2-2 इंचावर बरोबर सगळ्या पाकळ्या काढायच्या आहेत आणि 1 इंच रुंद. हे पहा, असं 2 करून दाखवते आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. हे 1.5 इंचाचं मार्जिन आहे. हे पहा, मध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचे आपल्याला 2 डॉट. आता खालून आपल्याला ही दुसरी पाकळी 4 इंचावर तयार झाली आहे. खालून ही 6 इंच, 8 इंच आणि हे 10 इंच. आणि आता हे थोडंसं आपल्याला पहिलं जसं हे केले तसंच मी डायरेक्ट दाखवते. तुम्हाला अगोदर 2 पाकळ्या त्यामुळे दाखवल्या आहेत. हे गोल करून पण तुम्ही करू शकता. पहिलं सुरुवातीला मी दाखवलं त्याप्रमाणे. हे पहा, आपली बेसिक शेप तयार झाला आहे. आता आपल्याला हे दुसऱ्या साईडने पण उमठायचं आहे, त्यामुळे मी थोडीशी लाईटच्या साहाय्याने असं वरती करून पूर्ण आखून घेत आहे. हे कशासाठी मी ते दाखवते पुढे. हे पहा, आता कार्बन पेपर ठेवला आहे मोठ्या कॅनव्हासवरती. आपल्याला ही 36 इंचाची बनवायची आहे. त्यावरती आपण जो बेस तयार केला आहे, जो पॅच तयार केला आहे तो ठेवायचा आणि असा आखून घ्यायचा आहे पूर्ण. आता हे आपण कार्बन पेपर पुढे ठेवूया आणि ही उलट्या साईडने हा कॅनव्हास घेऊया वरचा, कारण मी ते उमटून घेतलं होतं ना दुसऱ्या साईडला. मग आपल्याला ह्याच्यासाठी पाहिजे होतं ते, की आपल्याला दुसऱ्या साईडला असा आकार देण्यासाठी. पूर्ण असंच आखून घेऊया. हे आपल्याला 4 बनवायचे असेच. हे पहा, आता इथे आपल्याला एक मध्ये पाकळी बनवायची, जी साईडला बनवली तशीच. हे पहा, तिसरा, हे आपण तिसरा पॅच बनवत आहोत. एकदम इझी टेक्निक आहे आणि माझ्या सगळ्या रांगोळी मॅट अशा असतात की प्रत्येकाला जमेल अशी मी दाखवते. कधी प्रत्येक मेजरमेंट सांगणं शक्य नसतं, तुम्ही पाहून पण करू शकता. काही मैत्रिणींच्या कमेंट असतात की आम्हाला व्हिडिओ मिळत नाही. तुम्ही शॉर्ट जो बघतात, जेवढे शॉर्ट झाले आहेत तेवढेचे लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत. लॉंग बघा, लाईव्हमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला भेटून जाईल. हे पहा, झाली आपली डिझाईन आता तयार पूर्ण. आता आपल्याला पुढे कलर कॉम्बिनेशन पण बघायचं आहे. हे कट करून घेऊया. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण समजेल. आणि ह्याची पूर्ण बॉर्डर कट केली, पण अर्धा इंच साईडला ठेवू. तुम्हाला दिसत असेल डिझाईनच्या साईडला अर्धा इंच मी ठेवलेलं आहे. अर्ध्याला थोडंसं कमी, म्हणजे एक राऊंड बरोबर चिटकवता येईल असं. आता येलो कलरने आपल्याला पूर्ण बॉर्डर करायची आहे. तुम्ही ह्याच्या जागेवर ग्रीन कलर घेऊ शकता. मी येलो घेतला आहे. आणि पूर्ण पाकळ्या तुम्ही एक कलरच्या बी करू शकता. मी वेगवेगळ्या कलरच्या केल्या आहेत. मी बॉर्डरला येलो का कलर घेतला, कारण सगळ्या कलरमध्ये येलो कलर उठून दिसतो त्यामुळे. आणि मध्ये आपल्याला ग्रीन कलर करायचा आहे. मग ग्रीन कलर करायचं तर साईडला येलो कलर मी घेतला आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार पण कलर कॉम्बिनेशन करू शकता, पण असं पण कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसते. हे बघा, पूर्ण बॉर्डर कंप्लीट झाली. आता आपल्याला मध्ये डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे बॉर्डरनी. हे पहा, येल्लोच्या साईडला चिटकवलं आहे मी. आणि आता मध्ये लाईट ग्रीन करायचं आहे. हे हायलाईट दिसतं आणि हे रिअलमध्ये बघायला आणखी सुंदर दिसतं. हे पहा,
आता हे झालं आहे. वरती आपल्याला डार्क ग्रीन फक्त करायचं आहे छोटेसे त्या ह्याला. असंच करून घेऊया पूर्ण. मध्ये लाईट ग्रीन. हा थोडासा मोराचा टाईप आकार दिसतो. आणि हे आता आपल्याला पहिली जी पाकळी आहे ती ब्ल्यू कलरने करून घ्यायची, लाईट ब्ल्यू. सगळ्याचीच पहिली पाकळी आपल्याला लाईट ब्ल्यूने करून घ्यायची आहे. 4च पॅचचं बनवलं आहे. तुम्ही पाहिजे तेवढं मोठं बनवू शकता आणि सिंगल पण ठेवू शकता. सिंगल पण आकर्षक दिसेल. पाटाच्या साईडला, चौरंगाच्या साईडला असं ठेवायचं असेल तर दारात पण ठेवू शकता. म्हणजे सिंगल कट करून तुम्ही हे असं पण वापरू शकता. आणि जर तुम्हाला दारात लांब पट्टी ठेवायची आहे तर डोअर पट्टी म्हणून पण ठेवू शकता. किंवा भिंतीच्या साईडनी किंवा वेलकम असेल तर मध्ये दुसरी पट्टी आणि साईडला डेकोरेशन ह्याचं करू शकता. ही पट्टी खूप उपयुक्त आहे. सगळीकडे वापरू शकता तुम्ही. आता गौरी गणपतीचा सण येत आहे, त्याच्यासाठी पण खूप छान आहे समोर ठेवण्यासाठी. ते ऑरेंज कलर तर सगळे भरले आहेत. आता पुढे आपल्याला एक राहिला आहे, तो करायचा आहे रेड कलर. पूर्ण भरून घेऊया. एक राहिला आहे तो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. आता पुढची डिझाईन आहे आपल्याला गणपती बाप्पासाठी आसन बनवायचं आहे कमळाच्या फुलाचं. ते नक्की पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. बाय सर्व.